दयानंद खांडेकर यांच्या केसबद्दल तुमचं काय मत आहे? मृत व्यक्तीशी दयानंद खांडेकर यांच्या पहिल्या पत्नीचा काहीतरी संबंध होता असं आम्हाला कळलंय. हे खरं आहे का? तुमच्या नवऱ्याने खून केला याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या सुनेने त्यांच्या विरोधात साक्ष दिली होती, हे तरी खरं आहे का? तुमच्या नवऱ्याने का मारला जयरामला? उत्तर द्या मॅडम. पुरावा मिळाला का? संपली का तुमच्यातली? काय चाललंय? त्यांच्या नवऱ्याच्या केसची तारीख आहे आज. त्या काय मनस्थितीत आहे ते तरी बघा एकदा. तुमच्या घरातल्या कोणावर जर ही अशी कोर्ट केस चालू असती तर काय केलं असतं तुम्ही? काय वाटलं असतं तुम्हाला? मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, तुमच्या बातमीसाठी कुणाच्या तरी भावना विकू नका प्लीज. तुमच्या बाईटसाठी म्हणून तुम्ही त्यांच्यावर असा प्रश्नांचा हल्ला करताय. त्यांची काय अवस्था आहे ते तरी बघा एकदा. मुळात मीडिया ही तत्वांवर चालते, हो ना? मग कुठे गेली तुमची तत्व? मीडियाचं काम हे जे घडलंय ते दाखवायचं इतकंच नसतं. सत्य शोधणं आणि ते कायद्यासमोर मांडणं हे सुद्धा तुमचं काम असतं. आणि म्हणून तुम्हाला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं सुद्धा म्हटलं जातं. खरा पत्रकार तोच असतो जो स्वतः अंधारात राहून अंधारातल्या बातम्या प्रकाशात आणतो. आणि तुम्ही समोरच्याची बदनामी करून स्वतःचं नाव करताय. हे बघा, माझ्या बापाचं फ्युचर काय मला नीट दिसत नाही. ॲटलिस्ट तुमचा TRP तरी वाढू दे ना. आणि आज जगात काही होऊ दे, चोरी, दरोडा, खून, राजकारण, बॉलिवूड, युद्ध, सगळं बाजूला ठेवा. तुमच्या चॅनलवर फक्त एकच न्यूज रन झाली पाहिजे, दयानंद खांडेकरची. उद्या कोर्टातून जरी निर्दोष बाहेर आला ना तरी पण त्याची एवढी लायकी करा ना की बाहेर कुठे तोंड दाखवायला जागाच नाही उरली पाहिजे. आणि असंही प्रतिष्ठित माणसाची इज्जत निघताना बघायला कोणाला नाही आवडत. हे बघा, ही इंटरव्ह्यू घ्यायची पद्धत नाही. तुम्हाला जर प्रश्नच विचारायचे असतील तर पहिले त्यांची परवानगी घ्या आणि मग प्रश्न विचारा. आणि मुळात तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज कोर्टात मिळतील. तोपर्यंत खांडेकरांपैकी कोणीही तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही. तारिणी मॅडम, तुम्हीच तर पोलिसांना स्टेटमेंट दिलं होतं तुमच्या सासऱ्यांच्या विरोधात आणि म्हणूनच त्यांना कस्टडीमध्ये घेतलंय. मॅडम, तुम्ही तुमच्या सासऱ्यांना हातात सुरा धरून बघितलं होता तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? तुमच्या कुटुंबातून आता कोणीही काही उत्तर देत नाहीये. याचा आम्ही काय अर्थ समजावा? दयानंद खांडेकर या प्रकरणात खरोखर दोषी आहेत?